प्रेज द लॉर्ड. एक सुंदरचं प्रगटीकरण आपण ऐकणार आहोत आणि ते प्रगटीकरण याप्रमाणे आहे का इस्रायल राष्ट्राला त्या शाऊल राजा होता, गोल्यात नावाचं आव्हान आलं आणि त्यांना तो रोज ललकारत होता आणि सर्व ऐकून घाबरत होते, कारण त्या समय या समस्येचं या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. पण पहा, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं, पण प्रभूकडे उत्तर होतं आणि त्या समस्येचं उत्तर म्हणजे दावीद होता. बायबल असं सांगतं का त्या रणभूमीमध्ये त्या टायमाला दावीद नव्हता. म्हणजे आत्मिकरित्या समस्या आहे, उत्तर त्यांच्याकडे आहे, त्यांच्या जवळ आहे, पण त्या समय त्यांच्यापासून ते लांब होतं. ज्यास दावीद रणभूमीच्या जवळ आला, मग त्यांना कळालं का दाविदाद्वारे त्यांना विजय मिळणार आहे. म्हणजे प्रभूला असं सांगायचंय का आज आमच्याही जीवनात समस्या आहेत आणि आम्हाला वाटतं उत्तर नाही. जसं दाविदामध्ये उत्तर होतं, पण दावीद त्यांच्यापासून लांब होता. आज आमच्याही प्रार्थनेचं उत्तर प्रभूच्या वचनामध्ये आणि देवाच्या सहभागितेमध्ये आहे. पण ज्याप्रमाणे दावीद त्या समयी ज्या शत्रू त्यांना ललकारत होता त्यावेळेस दूर होता, त्या समयी आज आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन आणि सहभागितेपासून आपण दूर आहोत. तसं दावीद त्यांना मिळाला आणि त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर, समस्येचं उत्तर त्यांना मिळालं. सेम वे जसं प्रभूचं वचन आम्हाला मिळेल, देवाची सहभागिता आम्हाला मिळेल, आमच्याही प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळणार आहे. म्हणजे आत्मिकरित्या प्रभूला असं म्हणायचंय का प्रभूपासून दूर राहू नका, देवाच्या फेलोशिप पासून, देवाच्या वाटणापासून दूर राहू नका. देवाचं वचन जवळ घ्या, प्रभूच्या फेलोशिपमध्ये राहा आणि तुमचं प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला नक्की मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड.